हॅलो नमस्कार, मी वल्लरी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे आभा फॅशन आणि आता मी पॅकिंग करते आहे ह्या मंगळसूत्रांचं। काही दिवसांपूर्वी ह्याची पोस्ट मी माझ्या फेसबुकच्या पेजवर टाकली होती आणि माझ्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर होती। तर हे मंगळसूत्र खूप जणांना आवडलं आणि भरपूर ऑर्डर्स आल्या, पण काही जणांच्या ऑर्डर्स जे इथले लोकल आहेत त्या ऑर्डर्स मी पर्सनली म्हटलं पाठवते आणि त्या पर्सनली पाठवते जेणेकरून मला तुम्हालाही हे मंगळसूत्र दाखवता येईल। आणि याशिवाय मला त्यांना काही गिफ्ट्सही पाठवायच्या होत्या त्या कस्टमर्सना। ते माझे खूप रेग्युलर कस्टमर्स आहेत त्या सगळ्या जणी, ह्या तिघी जणी, आणि त्यामुळे त्यांना मला खूप काहीतरी छानसं गिफ्टही पाठवायचं होतं। हे बघा, येस, ग्रीन आणि असं साधारण डाळिंबी खडा असा आहे। हा बघा, हा डाळिंबी खडा आहे आणि हा ग्रीन खडा आहे। आणि हे आता हा केके म्हणून ब्रँड आहे ज्यांच्याकडे खूप छान छान मंगळसूत्र असतात आणि अर्थातच ते इंडिव्हिज्युअली विकत नाहीत, कारण तो ज्वेलरी ब्रँड आहे, ते रिसेलर्सच्या थ्रूच विकतात। सो हे पहिलं मंगळसूत्र आहे माझ्या सोना नावाच्या कस्टमरचं आणि तिच्यासाठी मी एक छोटंसं गिफ्ट पाठवते। तुम्ही म्हणाल कसं काय पॅकेजिंग आहे गिफ्टची, त्या पिशवी बघा, पण जेव्हा माझ्याकडे ह्या वस्तू येतात तेव्हा त्या स्वतः खूप छान पॅकेजिंगमध्ये आलेल्या असतात। त्या प्लेस्टिकच्या पिशव्या खूप छान असतात, पण त्या सगळ्यांना म्हणजे त्या वस्तू चेक करताना, इथून तिथे करताना वगैरे त्या पिशव्या खराब होतात। असं बऱ्याच वेळेला म्हणजे करायला पाहिजे मला प्रोफेशनल दिसण्यासाठी की ते छान नव्या पिशव्या वापरायला पाहिजेत, पण काय होतं की ह्या नव्या पिशव्या वापरण्याच्या साठी नादात ह्या ज्या जुन्या पिशव्या असतात, ह्या जुन्या पिशव्या सॉरी, मी विचार पण करते तुमच्याशी बोलताना आणि हे पण लिहिते, त्यामुळे मी जरा अशी हे झाले। तर ह्या जुन्या पिशव्यांचा कचरा घरात वाढत जातो। कचरा म्हणण्यापेक्षा येस, प्लॅस्टिक हा कचराच आहे आणि या घरात नुसत्या पडून राहतात, कारण मला माझ्या कस्टमरना पाठवण्यासाठी नवीन पिशव्या वापरायच्या असतात। तर सुरुवातीला काही काळ मी असं केलं, पण त्या घरातल्या पिशव्या नुसत्या ठेवून द्यायला लागल्या आणि मला ते टाकून द्यायला लागल्या आणि मला स्वतःला खूप त्रास होतो अशा पद्धतीने कुठलाही प्लॅस्टिक किंवा ह्या गोष्टी ज्या रिसायकल केल्या पाहिजेत त्या अशा फेकून द्याव्या लागल्या कचऱ्यात। तर त्यामुळे मी आता ठरवलंय की ह्या अशा पद्धतीच्या जरी पिशव्या जरी वाईट दिसत असल्या तरी सुद्धा मी माझ्या कस्टमर्सना सांगते की या कारणाने, म्हणजे ह्या वस्तू रिसायकल झाल्या पाहिजेत या कारणाने मी तुम्हाला त्याच जशा आहेत तशाच पाठवते आहे। मी काही तुम्हाला असं खूप आता हे बघा, हे जसं आहे तसंच्या तसं पाठवते, कारण हे आल्या डायरेक्ट कस्टमरसाठी म्हणजे कस्टमरसाठीच विकत घेतले आणि तसंच त्यांना पाठवते। पण ही हे जे कानातलं आहे हे माझ्या स्टॉकमधलं आहे आणि ही पिशवी पण त्यामुळे माझ्या स्टॉकमधलीच आहे अशा पद्धतीने। सो असं मी तुम्हाला पाठवणार आणि प्लीज डोंट माइंड इट, बिकॉज इट इज मस्ट, लेट्स सेव्ह आवर प्लॅनेट अशा पद्धतीने। आता हे पॅकेजिंग सुद्धा बरेच जण खूप छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बबल रॅप, अर्थात मीही बबल रॅप वापरते। जर मोठे वस्तू असतील आणि खूप नाजूक वस्तू असतील तर बबल रॅप वापरून वरती न्यूजपेपर वापरते, पण न्यूजपेपर हे आता एवढ्या अशा मंगळसूत्रासाठी हा न्यूजपेपर हे इनफ पॅकेजिंग आहे। सो मी त्या दृष्टीने फक्त न्यूजपेपरचं पॅकेजिंग पाठवते आहे। आणि हे होतं सोनासाठी, येस, सोना, येलो तुम्हारा सोना, वाईट विनोद आहे माहिती आहे मला। म्हणजे आता माझा लेक असता तर त्यांनी असं डोळे असे फिरवून वगैरे दाखवले असते की आई किती घाणेरडा विनोद करतेस तू, पण ठीक आहे, काहीतरी करायचा प्रयत्न केला कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे तोपर्यंत। सो हे पॅकेज आहे सोनाचं, सोनाला आपण सोनं पाठवतोय, येस। थोड्या वेळाने त्याच्यावर पत्ता बित्ता लिहून छान, ओके। आता हे पॅकेज आहे
माझी मैत्रीण आहे अमिता म्हणून, तिने हा साधारण असा डाळिंबी रंगाचा खडा घेतलेला आहे. आता हे मी काही ओपन नाही करत आहे. ओके, तर आणि तिला माझ्याकडून हे गिफ्ट जात आहे. हे मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. ही पण माझी खूप रेग्युलर कस्टमर आहे, खूपच रेग्युलर कस्टमर आहे. अरे हो, आणि तिने ह्या अशा बाली घेतलेल्या आहेत, म्हणजे खूप रिंग्स किंवा रिंगा आपण म्हणतो कानात घालायच्या, त्या घेतलेल्या आहेत. ह्या खड्यांच्या रिंगा आहेत. आता हे सुद्धा मी काही काढून दाखवत नाही, कारण ऑलरेडी हे एकदा ओपन करून पॅक केलेलं आहे त्यामुळे. ओके, सो आपण हिला पण असं थँक्यू लिहूया. थँक्यू फॉर युअर ऑर्डर्स. आणि माझी खूप खूप छान मैत्रीण आहे. त्यामुळे असे आपण 3 असे हार्ट पाठवूया तिला. अरे हां, त्या आधीच्या ह्याच्यात वल्लरी लिहायचं राहिलं, पण ठीक आहे. तिला ही अशी छोटी छोटी मंगळसूत्र खूप आवडतात. ती गव्हर्नमेंटमध्ये खूप मोठ्या पोझिशनवर आहे, पण अतिशय साधी अगदी अशी म्हणजे माझी मैत्रीण आहे, माझी कस्टमर आहे. सो आपण तिला हे आपण अमितासाठी पॅक करतोय. ये सोना है अमिता के लिए. आणि हे शेवटचं म्हणजे आत्ता इथलं शेवटचं पॅकिंग. ही पण ग्रीन कलरचं मंगळसूत्र आहे. हे माझी एक मैत्रीण आहे, कस्टमर आहे रूपचा म्हणून, तिच्यासाठी. आणि तिची एक इल्लू पिल्लू चिल्लू अशी एक छानशी गोडशी मुलगी आहे. तर त्या गोडशा मुलीला तिच्या या मावशीकडून एक छोटंसं गिफ्ट. आता ती गोडशी मुलगी कानातले असे इमिटेशनचे तिने घालायला सुरुवात केली आहे की नाही माहिती नाही, पण माझ्याकडून तिला हे असं छोटंसं गोडसं गिफ्ट. हे पण आपण असंच ह्या वर्तमानपत्रात पॅक करत आहोत. अरे हां, आमच्याकडे हे महाराष्ट्र टाइम्स येतो बरं का. लगे हा तर थोडी महाराष्ट्र टाइम्सची पण जाहिरात करून घेतली. चला, सो हे आपल्या मैत्रिणीसाठी रूपच्या. अरे हां, तिला थँक्यू फॉर ऑर्डर्स असं लिहायचं राहिले. लिहूया आपण थँक्यू फॉर युअर ऑर्डर्स. करेक्ट. ओके, सो अशी आपली 3 मंगळसूत्र पॅक झालेली आहेत 3 कस्टमर्ससाठी. आणि ती आज डिस्पॅच होतील. ओके, आता तुम्ही म्हणाल की मी हे जे माझं कार्ड आहे ते सगळ्या ह्याच्यामध्ये का नाही टाकलं, तर त्याचं कारण असंच की सगळ्याजणी माझ्या ऑलरेडी कस्टमर आहेत, ते सगळ्याजणी मला खूप छान ओळखतात. मग ॲडिशनल हे असं कार्ड त्याच्यामध्ये घालून एक कार्ड का, कारण त्यांना त्या कार्डाचा काहीच उपयोग नाही. करेक्ट. सो उगाचच एक वस्तू का, म्हणजे कार्बन फुटप्रिंट्स का वाढवायचे आपले. सो या हिशोबाने मी तर माझी नेहमी माझ्या कस्टमर्सना रिक्वेस्ट असते की हे अगदी खूप निगुतीने ओपन करा पार्सल, म्हणजे
तुम्हाला ही पिशवी परत कशाला तरी रॅप करायला किंवा काही नाही तर काही स्पेसिफिक प्रकारचा कचरा असतो तो टाकून द्यायलाही वापरता येईल. तर हे झालं माझ्या प्रॉडक्टबद्दल, माझ्या पार्सलबद्दल, माझ्या पॅकिंगबद्दल. आणि तुम्ही सुद्धा शक्य तेवढ्या वेळेला रियूज रिसायकल हे तत्व वापरा. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या पॅकिंगच्या व्हिडिओबरोबर. बाय बाय.